नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी क्लासेसच्या मराठी व्याकरण मालिकेतील आजच्या भागामध्ये मी कृष्णकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील प्रयोग हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण अतिशय सोप्या ट्रिक्सचा वापर करून एखाद्या वाक्यातील प्रयोग कसा ओळखायचा ते शिकणार आहोत. मग चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपण शिकूया सोप्या ट्रिक्सचा वापर करून वाक्यातील प्रयोग कसा ओळखायचा ते. बघा, प्रयोग म्हणजे काय? वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. बघा, माझं जे वाक्य आहे, त्या वाक्यातील जो माझा कर्ता असेल, जे कर्म असेल आणि जे क्रियापद असेल, या तिघांचा परस्पर संबंध जो आहे, त्या परस्पर संबंधालाच प्रयोग असं म्हणतात. मग माझा कर्ता कोण? वाक्यामध्ये जो क्रिया करणारा असतो, त्याला कर्ता म्हणतात. कर्म वाक्यामध्ये ज्याच्यावर क्रिया घडते, जे सोसणारा घटक असतो, तो कर्म असतो. आणि क्रियापद वाक्याचा अर्थ स्पष्ट करणारा क्रियावाचक जो शब्द असतो त्याला क्रियापद म्हणतात. आणि या तिघांच्या कर्ता, कर्म, क्रियापद या तिघांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतात. समजलं? आता बघा, प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावी प्रयोग. हे 3 प्रयोगाचे प्रकार पडतात. पहिला कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावी प्रयोग. प्रयोगाचे हे 3 प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण प्रयोगाचा जो पहिला प्रकार आहे, कर्तरी प्रयोग, त्याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. मग चला तर बघूया आपण कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात ते. बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापदाचं रूप जेव्हा वाक्यातील क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार बदलतं, तेव्हा त्या रचनेला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. बघा, जेव्हा एखाद्या वाक्यातील जो माझा कर्ता आहे, त्या कर्त्याचं जर मी लिंग, वचन बदललं आणि ते बदलल्यामुळं माझ्या वाक्यातील जे क्रियापद आहे, त्या क्रियापदाचं जर रूप बदललं, तर त्या वाक्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. समज त्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग असतो. कारण का? तर कर्त्याचं लिंग वचन बदललं, इकडं काय होतं? क्रियापदाचं रूप बदलतं. म्हणजेच म्हणून या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. का म्हणतात? की कर्त्याचं लिंग वचन बदलल्यानंतर इकडं क्रियापदाचं रूप बदलतं. म्हणून या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. समजलं? आता हेच आपण सोप्या ट्रिक्सनं कसं ओळखायचं ते शिकूया. बघा, कर्तरी प्रयोग वाक्यात आहे की नाही, हे आपण सोप्या ट्रिक्सचा वापर करून बघणार आहोत. मग त्या सोप्या ट्रिक्स कोणत्या? त्यात पहिलं बघा, की वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसतो. माझा जो कर्ता आहे वाक्यातील, तो प्रथमा विभक्तीत असतो. त्याला कुठलाही प्रत्यय नसतो. पहिलं मी काय बघणार? वाक्यातील कर्ता शोधणार आणि त्या कर्त्याला प्रत्यय आहे की नाही ते बघणार. जर का माझ्या वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नसेल, तर तो प्रयोग कर्तरी प्रयोग असू शकतो. त्यानंतर मी काय करणार, की वाक्यातील माझा जो कर्ता आहे, त्या कर्त्याचं लिंग वचन बदलून बघणार आणि कर्त्याचं लिंग वचन बदलल्यानंतर जर माझ्या वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलत असेल, तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं असतं. आता बघा, वाक्यामध्ये काय, कोण किंवा कोण काय करतो, असा जर मी प्रश्न विचारला, तर उत्तर मिळतं. आणि या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्ता स्पष्ट दिसतो आपल्याला. समजलं? आता कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला ज्या सोप्या ट्रिक्स आहेत, ते कोणते यूज करायचे आहेत? पहिलं काम काय करणार? मी कर्ता शोधणार, बरोबर? पहिलं काम मी कर्ता शोधणार. कर्ता शोधल्यानंतर काय करणार, की बघणार, की कर्त्याला माझ्या प्रत्यय आहे की नाही. माझ्या कर्त्याला जर प्रत्यय नसेल, तर तो कर्तरी प्रयोग असू शकतो. त्यानंतर मी अधिक पुष्टीसाठी काय बघणार, की माझ्या कर्त्याचं लिंग वचन बदलून बघणार. कर्त्याचं लिंग वचन बदलल्यानंतर
जर क्रियापदाचं रूप बदलत असेल, तर तो प्रयोग 100% कर्तरी प्रयोग असतो. समजलं? आता ह्याच ज्या सोप्या ट्रिक्स आहेत, त्या आपण उदाहरणासह समजून घेऊया. चला उदाहरण आपण पाहूया. बघा, पहिलं उदाहरण आहे कर्तरी प्रयोगाचं. मुलगा आंबा खातो. उदाहरण काय आहे? मुलगा आंबा खातो. आता सोप्या ट्रिक्स वापर करून मला वाक्यातील कर्तरी प्रयोग आहे की नाही ते बघायचं आहे. मग मी पहिलं काम काय करणार आहे? आपण या ठिकाणी पहिल्यांदा क्रियापद बघूया. क्रियापद ओळखू. आता क्रियापद ओळखायचं म्हणजे काय करायचंय? बघूया आपण. मुलगा आंबा, वाक्य अर्थपूर्ण होतं? नाही. खातो हा शब्द जोडल्यानंतर या वाक्याला अर्थ पूर्ण होतो. या वाक्याला अर्थ बनतो. हे वाक्य अर्थपूर्ण बनतंय. म्हणून खातो माझे काय झालं? क्रियापद झालं. बरोबर? आता कर्ता शोधत असताना आपण काय करतो? जो क्रियापदाचा शब्द आहे, त्या शब्दाला लागलेला जो प्रत्यय आहे, तो काढून टाकतो आणि नारा, नारी, नारे यापैकी एखादा प्रत्यय जोडतो आणि कोण असा प्रश्न विचारतो आणि जे उत्तर येतं ते माझा काय असतो? कर्ता असतो. आता या ठिकाणी आपण विचारूया. मुलगा आंबा खातो. या वाक्यामध्ये खातो माझं क्रियापद मला मिळालं. खातो या क्रियापदाच्या शब्दामध्ये तो प्रत्यय लागलाय. तो आपण काढून टाकू. तो काढला. नारा प्रत्यय आपण जोडूया. खाला. खाणारा झालं. खाणारा कोण? या वाक्यामध्ये खाणारा कोण? उत्तर काय येतं? काय उत्तर येतं? मुलगा. म्हणजे मुलगा माझा काय झालं? कर्ता. बरोबर? आता सोप्या ट्रिक्समध्ये मी पहिलं काम काय करणार? मी आता कर्ता शोधला. काम माझं काय? की माझ्या कर्त्याला प्रत्यय लागला आहे की नाही बघणार. जर प्रत्यय नसेल, तर तो कर्तरी प्रयोग असू शकतो. आता बघा, मुलगा प्रत्यय आहे? नाही ना? मग मी दुसरं काम काय करणार? की माझ्या कर्त्याचं मी लिंगवचन बदलून बघणार. जर कर्त्याचं लिंगवचन बदलल्यानंतर क्रियापदाचं जर माझं रूप बदलत असेल, तर तो प्रयोग 100% कर्तरी प्रयोग असतो. इथं बघूया आपण कर्त्याचं लिंगवचन बदलून. आता बघा, मुलगा माझा कर्ता आहे, पुल्लिंगी आहे. आपण स्त्रीलिंग करू, मुलगी करू आपण. बरोबर? मुलगी आंबा खाते. बघा, मुलगी आंबा खाते. क्रियापदाचं रूप बदललं. खातोचं खाती झाले. समजलं? म्हणून हे काय झालं? कर्तरी प्रयोग. कारण या वाक्यामध्ये जो माझा कर्ता आहे त्याला प्रत्यय नाही. दुसरं मी कर्त्याचं लिंग बदलल्यानंतर माझा क्रियापदाचं रूप पण बदलतंय. म्हणून हा 100% कर्तरी प्रयोग आहे. आणखीन आपण वचन बदलून बघूया. मुले करूया आपण. मुले आंबे खातात. खातात. रूप बदललं. म्हणजेच काय? की जेव्हा वाक्यातील जो कर्ता आहे, त्या माझ्या कर्त्याला प्रत्यय नसेल आणि त्या वाक्यातील कर्त्याचं लिंगवचन बदलल्यानंतर त्या वाक्यातील माझं जे क्रियापद आहे, त्या क्रियापदाचं जर रूप बदलत असेल, तर ते वाक्य 100% क्रियापदाचं असतं आणि या ठिकाणी मुलगा आंबा खातो, या वाक्यामध्ये मी कर्ता जो आहे मुलगा, त्या मुलग्याला प्रत्यय नाहीये. मुलग्याचं आपण लिंगवचन बदलून बघितलं. लिंगवचन बदलल्यानंतर माझं क्रियापद बदलतंय, क्रियापदाचं रूप बदलतंय. म्हणून या ठिकाणी हे जे वाक्य आहे, ती कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. समजलं? पुढचं उदाहरण बघूया आपण. बघा, ती गाणे गाते. उदाहरण काय? ती गाणे गाते. पहिलं काम आपण क्रियापद शोधू. ती गाणे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. गाते हा शब्द जोडल्यानंतर हे वाक्य अर्थपूर्ण बनते. म्हणजेच गाते माझं काय झालं? क्रियापद. आता कर्ता शोधायचा आहे. म्हणजे क्रियापदाला लागलेला प्रत्यय काढून आपल्याला नारा-नारी प्रत्यय जोडावा लागेल एक. आणखीन कोण प्रश्न विचारायचा आहे? विचारू आपण या इथे. गाते क्रियापद आहे. ते प्रत्यय लागलाय. ते काढून टाकू. आपण नारी प्रत्यय जोडूया गाला. गाणारी झालं. गाणारी कोण? कोण प्रश्न विचारू ना? गाणारी कोण? उत्तर काय येतं? या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, गाणारी कोण? उत्तर काय येतं? ती. म्हणजे ती माझा कर्ता आहे. आता मला कर्ता मिळाला. आता कर्ता मिळाला मी काय बघणार? माझ्या कर्त्याला प्रत्यय आहे की नाही? हां, जर प्रत्यय नसेल, तर तो कर्तरी प्रयोग असू शकतो. ती प्रत्यय आहे? नाही. म्हणजे हा कर्तरी प्रयोग असू शकतो. पण मी अधिक पुष्टीसाठी, कन्फर्मेशनसाठी काय बघणार? की माझ्या कर्त्याचं लिंगवचन बदलून बघणार आणि माझ्या कर्त्याचं लिंगवचन बदलल्यानंतर वाक्यातील क्रियापदाचं जर रूप बदलत असेल, तर तो 100% कर्तरी प्रयोग असतो. हे मी शिकलोय.
बघूया आपण या ठिकाणी. ती कर्ता आहे. हं? स्त्रीलिंग आहे. आपण लिंग बदलू, पुल्लिंग करू. तो, तो गाणे गातो. गातो, गातेचं गातो झाले. क्रियापदाचं रूप बदललं. म्हणजेच हा काय झाला? कर्तरी प्रयोग झाला. कारण कर्त्याचं लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापदाचं माझ्या रूप बदलतंय, म्हणून हा प्रयोग कर्तरी प्रयोग झाला. आपण वचन बदलून बघूया. ते करूया. ते गाणे गातात. क्रियापदाचं पुन्हा रूप बदललं, वचन बदलल्यानंतर. म्हणजेच काय, की हे जे वाक्य आहे, ते कर्तरी प्रयोगाचं 100% वाक्य आहे. कारण या ठिकाणी या वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नाहीये. दुसरं, माझ्या कर्त्याचा जो ती कर्ता आहे, ती कर्त्याचं मी लिंग वचन बदलून बघितलं. ते बदलून बघितल्यानंतर माझ्या क्रियापदाचं रूपही बदलतंय. म्हणून हे जे वाक्य आहे, ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. समजलं? पुढचं उदाहरण बघूया आपण. बघा, ती, ती आपल्या सहकाऱ्यांना नवीन कल्पना समजावून सांगते. क्रियापद शोधू अगोदर. ती आपल्या सहकाऱ्यांना नवीन कल्पना समजावून वाक्य अर्थपूर्ण बनतं? नाही. सांगते शब्द जोडल्यानंतर हे वाक्य जे आहे ते अर्थपूर्ण बनतंय. म्हणजेच सांगते माझं काय झालं? क्रियापद. आता क्रियापद मला मिळालं. मला कर्ता शोधायचा आहे. मग काय करणार? क्रियापदाच्या शब्दाला लागलेला प्रत्यय काढून टाकणार आणि तिथं काय करणार? नारा, नारी, नारे यापैकी एखादा प्रत्यय लावून कोण प्रश्न विचारणार? मग जे उत्तर येईल तो माझा कर्ता असतो. आपण चेक करूया इथे. सांगते क्रियापद आहे. हे प्रत्यय काढू. नारी प्रत्यय लावूया. सांगणारी झालं. सांगणारी आणि कोण प्रश्न विचारू? सांगणारी कोण? उत्तर काय येतं? या वाक्यामध्ये सांगणारी कोण? काय उत्तर येईल? ती. बरोबर? ती आपल्या सहकाऱ्यांना नवीन कल्पना समजावून सांगते. म्हणजे सांगणारी कोण? ती. मग ती माझा काय झाला? कर्ता झाला. आता या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागला? ती या माझ्या कर्त्याला प्रत्यय लागलाय का? नाही. म्हणजे हा कर्तरी प्रयोग असू शकतो. पण मी आणखीन काय चेक करणार? की कर्त्याचं लिंगवचन बदलून बघणार. आणि लिंगवचन बदलल्यानंतर या वाक्यातील माझं जे क्रियापद आहे सांगते, त्याचं जर रूप बदललं, तर तो 100% कर्तरी प्रयोग असणार. आता ती कर्ता आहे. आपण लिंगवचन बदलून बघूया. ती आपण तो करू. लिंग बदलू. तो पुल्लिंग करू. तो आपल्या सहकाऱ्यांना नवीन कल्पना समजावून सांगतो. क्रियापदाचं रूप बदललं बघा. सांगतेचं सांगतो झालं. वचन बदलून बघू आपण. ते करू. ते आपल्या सहकाऱ्यांना नवीन कल्पना समजावून सांगतात. परत क्रियापदाचं रूप बदललं. मी इकडं कर्त्याचं लिंगवचन बदलल्यानंतर वाक्यातील माझ्या क्रियापदाचंही रूप बदलतंय. म्हणून हे जे वाक्य आहे ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. या वाक्यातील जो प्रयोग आहे, तो प्रयोग कर्तरी प्रयोग आहे. समजलं? कर्तरी प्रयोगामध्ये एवढं लक्षात ठेवायचं. कर्तरी प्रयोग तो असतो, की त्या वाक्यातील माझ्या कर्त्याला प्रत्यय नसतो. माझा कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. दुसरं, जो कर्ता मी शोधलेला आहे, त्या कर्त्याचं लिंग वचन बदलून बघायचं. ते बदलल्यानंतर माझ्या क्रियापदाचंही जर रूप बदलत असेल, तर 100% तो प्रयोग कर्तरी प्रयोग असतो, जे आपण इथं बघितलं. समजलं? पुढचं उदाहरण बघूया आपण. आता या ठिकाणी बघूया आपण कर्तरी प्रयोगाचे प्रकार. बघा, जो प्रयोग आहे, त्या प्रयोगाचे आपण 3 प्रकार बघितलेले होते आणि कर्तरी प्रयोग जो आपण अभ्यासतोय, त्या प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. यातील आपण पहिला प्रकार पाहूया. सकर्मक कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात ते? बघा, ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असतं. बघा, ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असतं, त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतात. अतिशय सोपं आहे बघा. ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये माझ्या कर्म असेल, तर ते 100% सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं. आता कर्म शोधायचं कसं? ते आपण आपला कर्म जो टॉपिक आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. या ठिकाणी आपण शोधूया कर्म वाक्यातील.
उदाहरण बघा, राधिका केर काढते. उदाहरण काय? राधिका केर काढते. आता मला कर्म शोधायचं आहे. कारण काय? सकर्मक म्हणजे काय? ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असेल, तर ते काय असतं? सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं. मग मला कर्म शोधायचं आहे. शोधूया कर्म आपण. राधिका केर काढते. राधिका केर अर्थपूर्ण बनत नाही वाक्य. काढते हा जेव्हा शब्द आपण या वाक्यामध्ये जोडेल, वाक्य अर्थपूर्ण माझं बनतंय. काढते क्रियावाचक शब्द आहे म्हणजे माझं क्रियापद झालं. बरोबर? आता क्रियापद मिळालं. कर्म शोधत असताना जो क्रियापदाचा शब्द आहे त्याला लागलेला प्रत्यय काढून लेला, लेली, लेल्या यापैकी एक प्रत्यय जोडून काय प्रश्न विचारायचा? जे उत्तर येईल ते माझं कर्म असतं. समजलं? मी काय सांगितलं? क्रियापद शोधणार. क्रियापद शोधल्यानंतर क्रियापदाचा प्रत्यय काढून टाकायचा. त्याला लेला, लेली, लेली यापैकी एखादा प्रत्यय लावून काय प्रश्न विचारायचा? जे उत्तर येईल ते माझं कर्म असतं. समजलं? आपण हे या ठिकाणी बघूया. राधिका केर काढते. काढते मी क्रियापदाचा शब्द शोधला. क्रियापद मला मिळालं. बरोबर? ते प्रत्यय लागलाय. काढते या शब्दाला क्रियापदाच्या. ते काढून टाकलं आपण. लेला आपण जोडूया या ठिकाणी. काढलेला आणि काय प्रश्न विचार? काढलेला काय? उत्तर काय येतं? या वाक्यामध्ये काढलेला काय? उत्तर काय येतं? केर. म्हणजेच काय? केर हा जो शब्द आहे तो या वाक्यातील कर्म आहे. समजलं? म्हणजेच काय? ज्या अर्थी कर्म आहे, ते हे वाक्य कसलं? सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य. समजलं? सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय? ज्या वाक्यात कर्म आहे, ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आहे, त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि या ठिकाणी मी बघितलं, राधिका केर काढते. यामध्ये केर हा शब्द जो आहे तो कर्म आहे. म्हणून हे काय झालं? सकर्मक कर्तरी प्रयोग. आणखीन मी काय चेक करणार? की मग मी बघणार, की या वाक्यातील जो कर्ता आहे, तो कर्ता क्रिया कोणावर तरी करतो का? कारण जेव्हा वाक्यातील कर्ता क्रिया दुसऱ्या कुठल्यातरी घटकावर करत असतो, तेव्हा त्या वाक्यामध्ये कर्म 100% असतं. कारण क्रिया जी आहे वाक्यातील कर्त्यापासून स्टार्ट होऊन, कर्त्यापासून सुरुवात होऊन दुसऱ्या कुठल्यातरी घटकापर्यंत ती जाते, तिथे थांबते. त्या घटकावर ती क्रिया होते. मग त्या वाक्यामध्ये कर्म असतं. आता या ठिकाणी बघा, कर्ता आपण शोधू. राधिका केर काढते म्हणजे काढते क्रियापद झालं. ते प्रत्यय लागलाय तो काढून टाकू. नारा, नारी, नारे यापैकी एखादा प्रत्यय लावू आणि कोण प्रश्न विचारू म्हणजे कर्ता मिळेल. बरोबर? लावू आपण इथं. काढते ते प्रत्यय काढला. काढ राहिलं. नारी प्रत्यय जोडूया. काढणारी आणि कोण प्रश्न विचार काढणारी कोण? या वाक्यामध्ये उत्तर काय येतं? राधिका. राधिका कर्ता मिळाला. आता बघा, राधिका कर्ता मिळाला. आपण काय बघणार आहोत? की वाक्यातील माझा कर्ता क्रिया कुठल्यातरी घटकावर करतो की नाही? हे बघणार. जर एखाद्या घटकावर क्रिया करत असेल, कर्त्या वाक्यातील जो कर्ता आहे, त्या कर्त्यापासून क्रिया चालू होऊन कुठल्यातरी दुसऱ्या घटकापर्यंत जात असेल, त्याच्यावर थांबत असेल, त्या घटकावर होत असेल, तर त्या वाक्यामध्ये 100% कर्म असतं. आता इथं बघा, राधिका कर्ता आहे. राधिका केर काढते. म्हणजे राधिका केर काढण्याची प्रक्रिया करते, क्रिया करते. ती कुठल्यातरी घटकावर क्रिया घडते. कर्त्यापासून सुरुवात होणारी क्रिया. राधिका माझा कर्ता झाला. कर्त्यापासून सुरुवात होणारी क्रिया कुठल्यातरी घटकावर जाऊन थांबते. म्हणून हे काय झालं? या वाक्यामध्ये कर्म आहे. समजलं? शोषणारा घटक आहे. राधिका केर काढते. केर कर्म त्याच्यावर क्रिया घडते. म्हणजे शोषणारा घटक आहे. म्हणून हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. समजलं? आपण लेला लिहिली प्रत्यय लावून अगोदरच बघितलं होतं, की वाक्यामध्ये कर्म आहे की नाही. आपल्याला मिळालं होतं. तरी पण मी अधिक पुष्टीसाठी बघणार. मला कन्फर्मेशन पाहिजे, की खरंच माझा कर्ता क्रिया दुसऱ्या घटकावर करतो की नाही. जर घटकावर करत असेल, 100% त्या वाक्यामध्ये काय असतं? कर्म असतं. समजलं? दुसरं उदाहरण बघा. गदी माडगुळकर गीते लिहितात. गदी माडगुळकर गीते माझा वाक्य अर्थपूर्ण बनतंय? नाही. लिहितात हा शब्द जोडल्यानंतर या वाक्याला अर्थपूर्ण बनतो होतो. या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून लिहितात हे माझ्यासाठी काय झालं? क्रियापद. बरोबर? आता क्रियापद मिळालं. कर्म शोधायचं आहे. मग कर्म शोधत असताना क्रियापदाला लागलेला प्रत्यय आपण काढून टाकतो आणि लेला, लेली, लेल्या, लेले यापैकी एखादा प्रत्यय जोडून काय प्रश्न विचारतो आणि जे उत्तर येईल ते माझं कर्म असतं. या ठिकाणी आपण लिहितात हे क्रियापद आहे. तात प्रत्यय लागलेला आहे. काढून टाकू. लिही राहिलं. त्याला आपण लेली प्रत्यय जोडूया. लिहिलेली होईल. बरोबर? लिहिलेली
आणि काय प्रश्न विचारूया. लिहिलेली काय? या वाक्यामध्ये लिहिलेली काय येतात? गीते. बरोबर आहे. म्हणजे गीते हे काय झालं? कर्म झालं. मला कर्म मिळालं, पण मी आणखीन चेक करणार, की वाक्यातील माझा कर्ता क्रिया कुठल्यातरी घटकावर करतो की नाही? बघूया इथं. आता कर्ता शोधत असताना काय करतो आपण? क्रियापदाला नारा-नारी प्रत्यय लावतो आणि कोण प्रश्न विचारतो. आपण इथं लावूया. लिहितात आहे, तात काढून टाकू. नारा प्रत्यय जोडूया. लिहिणारा कोण? उत्तर काय येतं? ग. माडगुळकर. हे माझे कर्ता झाले. बरोबर? ग. माडगुळकर गीते लिहितात. म्हणजे माझा कर्ता क्रिया कोणावर तरी करतोय. म्हणून या वाक्यामध्ये कर्म आहे आणि हे वाक्य कर्म असल्यामुळं हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. समजलं? सोपं आहे. ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आहे, ते वाक्य माझं सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं. समजलं? पुढचा प्रकार पाहूया आपण. बघा, अकर्मक कर्तरी प्रयोग. आपण सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये बघितलं, की ज्या वाक्यामध्ये कर्म असतं, ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असतं, त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो. आणि अकर्मक कर्तरी प्रयोग उलटं. ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म नसतो, त्याला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो. इथं काय? कर्म वाक्यामध्ये नसतं. आता कर्म कसं शोधायचं ते बघितलं. ते शोधत असताना जर मला मिळालं नाही, तर ते अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं. हं. आपण उदाहरणासह बघूया, समजावून घेऊया, की ते वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे की नाही. उदाहरण बघा. मुलगा जोरात धावतो. मुलगा जोरात धावतो. पहिला आपण क्रियापद शोधू. मुलगा जोरात वाक्य अर्थपूर्ण बनत नाही. धावतो हा शब्द या वाक्यामध्ये जोडल्यानंतर हे माझं वाक्य अर्थपूर्ण बनतंय. म्हणजे धावतो माझं क्रियापद झालं. आता कर्म शोधत असताना आपण क्रियापदाच्या शब्दाला जो लागलेला प्रत्यय काढून टाकून लेला, लेली, लेले, लेल्या यापैकी प्रत्यय जोडून काय प्रश्न विचारतो? जर उत्तर मिळालं ते कर्म माझं असतं आणि उत्तर मिळालंच नाही, त्यामध्ये कर्म नसतं. मग ह्या वाक्यामध्ये आपलं अकर्मक आहे, म्हणजे कर्म नाही. मग आपण लेला, लेली, लेले यापैकी प्रत्यय लावून काय प्रश्न ज्यावेळी विचारेल आणि जर उत्तर मिळालं नाही, तर या वाक्यामध्ये कर्म नसतं आणि मग ते काय असतं? अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं. बघूया आपण या ठिकाणी. बघा, मुलगा जोरात धावतो. धावतो मला या ठिकाणी क्रियापद मिळालं. तो प्रत्यय लागलाय म्हणून तो काढून टाकला आणि आपण लेला प्रत्यय जोडूया या ठिकाणी. धावलेला झालं आणि काय प्रश्न येतो? धावलेला काय? या वाक्यामध्ये धावलेला काय? उत्तर काय येतं? धावलेला काय? उत्तर येतंय? नाही. उत्तर येत नाही. म्हणजेच हे काय झालं? या वाक्यामध्ये कर्म नाही आणि कर्म नाही म्हणजेच हे वाक्य काय झालं? अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य झालं. समजलं? आणखी मी बघणार, जसं सकर्मकमध्ये बघितलं, की माझा कर्ता क्रिया दुसऱ्या कोणावर तरी करतो की नाही? जर करत असेल त्यामध्ये कर्म असतं. आणि या ठिकाणी मी काय बघणार? जी क्रिया आहे, ती माझ्या कर्त्यावरच होत असते. अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं, की क्रिया कर्त्यापासून सुरुवात होऊन कर्त्यावरच थांबते. क्रिया कर्त्यावरच होत असते. ती दुसऱ्या कुठल्या घटकावर होत नाही. अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये क्रिया जी आहे कर्ता दुसऱ्या घटकावर करत नाही. क्रिया कर्त्यावरच होत असते. त्यामुळं त्या वाक्यात कर्म नसतं. इथं बघूया आपण, की माझा कर्ता क्रिया दुसऱ्या घटकावर करतो, की ती क्रिया त्याच्यावरच होत आहे. बघा. कर्ता शोधायचा, नारा-नारी प्रत्यय लावावा लागेल क्रियापदाला. बरोबर? आणि कोण प्रश्न विचारावा लागेल? विचारूया आपण. या वाक्यामध्ये धावतो माझं क्रियापद झालं. बरोबर? आता धावतो क्रियापदामधील तो प्रत्यय आपण काढून टाकूया. धाव राहिलं. नाना प्रत्यय जोडूया आणि कोण प्रश्न विचारला? धावणारा कोण? या वाक्यामध्ये धावणारा कोण? मुलगा. म्हणजे मुलगा माझा कर्ता आहे. बरोबर? आणि अकर्मकमध्ये काय आहे, की क्रिया माझ्या कर्त्यावरच घडत असते. कर्त्यापासून पुढे जात नाही ती क्रिया. बघू इथं आपण. मुलगा माझा कर्ता आहे. बरोबर? मुलगा जोरात धावतो. मुलगा जोरात धावतो. धावण्याची क्रिया कुणावर होते? मुलग्यावर. हं? मुलगा जो कर्ता आहे, तो क्रिया कोणावर करतो का? करतोय? नाही. ती क्रिया त्याच्यावरच घडते. कर्त्यावरच घडत आहे. म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही आणि कर्म नाही म्हणून हे वाक्य काय झालं? अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य झालं. समजलं? खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. दुसरं उदाहरण बघूया.
पक्षी आकाशात उडतो. पक्षी आकाशात उडतो. क्रियापद शोधू. पक्षी आकाशात अर्थपूर्ण होत नाही. म्हणजेच उडतो माझं क्रियापद झालं. क्रियादर्शक शब्द आहे. अर्थपूर्ण करतोय म्हणजेच क्रियापद. आता त्याला आपण प्रत्यय काढून लेला, लिहिली, लेले यापैकी प्रत्यय जोडून काय प्रश्न विचारू कर्म मिळते का बघूया. उडतो तो प्रत्यय काढूया. लेला जोडूया आणि काय प्रश्न उडलेला काय? उत्तर येतं नाही. पक्षी असू शकत नाही. उडलेला काय? उत्तर मिळत नाही म्हणजे कर्म नाही. मग आणखीन मी काय चेक करणार? बघूया या वाक्यातील माझा कर्ता क्रिया त्याच्यावरच होते की दुसऱ्या कोणावर करतोय क्रिया. मग कर्ता शोधू. कर्ता शोधणार काय करणार? क्रियापदाला लागलेला प्रत्यय काढून टाकून नाराणारी प्रत्यय जोडून कोण प्रश्न विचारणार? विचारू आपण इथे. उडतो या ठिकाणी या वाक्यातील क्रियापद आहे तो काढून टाकू. नारा प्रत्यय जोडूया. उडणारा कोण? या वाक्यामध्ये उडणारा कोण? उत्तर काय येतं? पक्षी. बरोबर. म्हणजे पक्षी माझा कर्ता झाला. आता बघूया आपण क्रिया कोणावर घडते. पक्षी आकाशात उडतो. कर्ता माझा पक्षी आहे. पक्षी आकाशात उडतोय. पक्षी जो कर्ता आहे तो क्रिया कोणावर करतोय का? करतो नाही. ही क्रिया इथे कुणावर घडते? कर्त्यावरच घडत आहे. पक्षी स्वतः आकाशात उडतोय म्हणजे क्रिया त्याच्यावर घडते. म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाहीये. हे वाक्य कसलं झालं? अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य झालं. समजलं? पुढचं उदाहरण बघा. तो आज खूप हसला. तो आज खूप वाक्यार्थपूर्ण बनत नाही. म्हणजेच हसला हे माझं क्रियापद झालं. आता क्रियापद मिळालं. क्रियापदाला लागलेला प्रत्यय आपण काढून टाकून लेला, लेली प्रत्यय यापैकी लावून आपण काय प्रश्न विचारून बघूया. म्हणजे मला जर उत्तर मिळालं नाही तर कर्म नाही समजायचं. समजलं? बघा हसला, ला प्रत्यय काढून टाकू. लेला प्रत्यय जोडूया. हसलेला, हसलेला झालं मग. काय? हसलेला काय? या वाक्यामध्ये हसलेला काय? उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो, हसलेला काय? असं ज्यावेळी मी विचारेल या वाक्याला उत्तर येतंय नाही. ज्यावेळी मला या वाक्यामध्ये हसलेला काय असं ज्यावेळी मी लेला, लेली प्रत्यय जोडून काय प्रश्न विचारून जर उत्तर मिळत नसेल याचा अर्थ कर्म नाही. कर्म नाही म्हणजेच हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. समजलं? आणखी मी काय बघणार की माझा कर्ता शोधणार आणि बघणार की कर्ता क्रिया जी आहे ती कर्त्यावरच घडत आहे का? जर क्रिया कर्त्यावरच घडत असेल 100% तो अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य असतं. बघूया. हसला क्रियापद मिळालं. नाराणारी प्रत्यय लावून बघू आपण. हसणारा कोण? हसणारा कोण या वाक्यामध्ये तो म्हणजे तो माझा कर्ता झाला. बरोबर? वाक्य बघा. तो आज खूप हसला. तो कर्ता. तो आज खूप हसला म्हणजे क्रिया कोणावर झाली? हसण्याची क्रिया कोणावर झाली? त्याच्यावरच झाली. तो आज खूप हसलाय. समजलं? म्हणजे क्रिया कर्त्यावरच घडलेली आहे. कर्त्यापासून पुढे गेलेलीच नाही. म्हणून हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. कारण या वाक्यामध्ये कर्म नाहीये. समजलं? ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म नसतं, ते अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण प्रयोग हा घटक अभ्यासला. प्रयोग कशाला म्हणतात ते बघितलं. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण प्रयोग म्हणतो. बरोबर? हा हा घटक आपण अभ्यासला. त्यानंतर आपण बघितलं की प्रयोगाचे प्रकार कोणते? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग हे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात हे आपण शिकलो. त्यानंतर प्रयोगाचा जो पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग तो आपण अभ्यासला. कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात? वाक्यातील कर्त्याचं लिंग वचन बदलल्यानंतर वाक्यातील माझ्या क्रियापदाचं जर रूप बदलत असेल तर ते प्रयोग कसला असतो? तो प्रयोग कर्तरी प्रयोग असतो. समजलं? कर्तरी प्रयोगामध्ये आपण बघितलं की कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? सोप्या ट्रिक्स कोणत्या? तर त्या सोप्या ट्रिक्समध्ये आपण पाहिलं की सर्वप्रथम आपण काय बघणार? कर्ता शोधणार. कर्त्यामध्ये बघणार की कर्ता माझा प्रथम विभक्तीत आहे की नाही? म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे की नाही? कारण कर्तरी प्रयोगामध्ये माझ्या कर्त्याला प्रत्यय नसतो. तो प्रथमा विभक्तीत असतो. हे आपण शिकलो. त्यानंतर आपण काय बघणार? की जो मी कर्ता शोधलेला आहे, त्या कर्त्याचं लिंग वचन बदलून बघणार. जर कर्त्याचं लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापदाचं वाक्यातील क्रियापदाचं रूप जर बदलत असेल, तर ते 100% कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं. हे आपण शिकलो. त्यानंतर आपण कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत.
सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग हे आपण पाहिलं. सकर्मक कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात? ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असतं, त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि अकर्मक कर्तरी प्रयोग, ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म नसतं, त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतात. या साऱ्या बाबींचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आजच्या या घटकामध्ये आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो, की हा घटक तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. आणि जर आवडला असेल, तर आपल्या स्वामी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जेणेकरून हा घटक आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया व्याकरणातील एका नवीन घटकासह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.